तर कालच्या तासिकेमध्ये आपण काय केलं होतं, क ख ग है ना, या मुळाक्षरांच्या आपण इंग्रजीमध्ये जे काही स्पेलिंग्स आहेत ते आपण लिहून दिलेले होते, बरोबर आहे. आज आपण काय करणार आहोत, आज आपण ख हे मुळाक्षर घेतलेलं आहे. काय घेतलेलं आहे, ख घेतलेलं आहे. आता या ख ला आपण काय काय करू शकतो, खा खी खी खू खू खे खै खो खौ खम खा. किती झाले हे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. किती आहेत, याच्यामध्ये 2 मुळाक्षरे मिसिंग आहेत, ख्या आणि ख आहे की नाही, ख्या आणि ख, बरोबर आहे. तर ख्या आणि ख आपण घेतलेलंच आहे, याच्या आधी तुम्हाला दिलेलं आहे ते मुळाक्षरामध्ये, बरोबर आहे. आता आपण काय करूया, काल आपण क का की की कू कू के कै को कौ कम का याचे आपण स्पेलिंग लिहून दिलेले होते तुम्हाला, बरोबर आहे, आणि त्याचे शब्द पण तयार केलेले होते. आता आज आपण ख खा की कीचे आपण शब्द तयार करणार आहोत आणि त्याचं स्पेलिंग आपण पाहणार आहोत. या बोर्डावर मी तुम्हाला हे सगळेचे सगळे काय केलेले आहेत, स्पेलिंग लिहून दिलेले आहेत की नाही, हो. आता बघा, एक लक्ष द्या, काल ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं, ख अक्षर घेत असताना, मुळाक्षर तुम्हाला लिहून देत असताना ख चा उच्चार आपण काय केला होता, के एच ए है ना, ग चा उच्चार काय केला होता, जी ए, म्हणजे ए लागलेला आहे त्याला. काल पण तुम्हाला मी सांगितलं होतं, ए का बरं लागतो, कारण त्याच्यामध्ये स्वर आलेला असतो. कोणता स्वर येतो त्याच्यामध्ये, अ. कोणता स्वर येतो, अ. ज्यावेळेस आपण ख म्हणतो त्यावेळेस अ ऐकू येतं, ग म्हणतो त्यावेळेस शेवटीला अ ऐकू येतं है ना. ज्यावेळेस आपण घ म्हणतो त्यावेळेस शेवटीला अ ऐकू येतं आहे की नाही. ज्यावेळेस आपण ज म्हणतो त्यावेळेस शेवटीला अ ऐकू येतं, ठीक आहे नाही. अ शेवटीला ऐकू येतं, म्हणजेच अ ला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो, ए. काय म्हणतो आपण, आपल्याला काहीच करायचं नाही. आता या ठिकाणी एक शब्द लिहिलाय मी, काय शब्द आहे, खिसा. ख ला पहिली वेलंटी आहे, म्हणजे रस्व आहे, त्याला पहिली वेलंटी लावली आणि स ला काना दिला, खिसा. काय झालं, खिसा. आता या ख ला पहिली वेलंटी आहे, म्हणून या पहिल्या वेलंटीला जो काही स्पेलिंग येतो तो काय येतो, के एच आय. बघा, के एच आय, खी आहे की नाही, खी आहे की नाही, तर खी. खीचं स्पेलिंग काय आलं, के एच आय. आता साचं स्पेलिंग काय येईल, कारण हे तुम्हाला लिहून दिलं म्हणजे ऑटोमॅटिकली तुम्हाला साचं स्पेलिंग यायला पाहिजे आहे की नाही. सेम असतं हेच, फक्त स याला यस आणि आ याला ए, बरोबर आहे, सा. त्या पद्धतीनं खी आणि साचं स्पेलिंग यस ए. काय झालं, के एच आय यस ए, खिसा. आहे की नाही तुम्हाला, खिसा मला नाहीच आहे, ठीक आहे, हा खिसा, बरोबर आहे. आता मी तुम्हाला काय केलंय, या पद्धतीने तुम्हाला शब्दाचं स्पेलिंग बनवता येईल की नाही. काही अवघड आहे की शब्दाचं स्पेलिंग बनवणं, काहीच नाही. या पद्धतीचे स्पेलिंग तुमच्याकडे असल्यानंतर तुम्हाला ते बनवता येईल. या ठिकाणी काय केलेलं आहे मी तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी या ठिकाणी काही शब्द दिलेले आहेत, या शब्दांचं तुम्हाला स्पेलिंग बनवायचं आहे. बनवणार, चला एकदा आपण वाचन घेऊया. ख, के एच ए, खा, के एच ए, ही, के एच आय, ही, के एच डबल ई, खू, के एच यू, खू, के एच डबल ओ, के एच ई, खई,
KHAI हो KHO हाऊ KHAU खम KHAM खा KHAH आता या ठिकाणी अजून एक बघा खम याला खम म्हणतात का नाही पण समजा खंड हा शब्द आपल्याला लिहायचा आहे खंड खंड कुठे गेला इथं खंड मग खंडाचे स्पेलिंग काय होईल KHAND होईल आणि याला आपण काय म्हणतो खम म्हणतो खम KHAM त्यानंतर खम म्हणल्यानंतर KHAM येईल आणि खन म्हणल्यानंतर KHAN येईल बरोबर आहे तर या ठिकाणी काय झालंय खमच्या वेळेस यम लिहिला पाहिजे आणि खनच्या वेळेस यन लिहिला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला स्पेलिंग तयार करता येतो आलं लक्षात चला प्रॅक्टिससाठी तुम्हाला शब्द लिहायला सुरू करा